CIA प्रणित शहाची राजवट होती, ती राजवट असताना 12% महिला सुशिक्षित होत्या. इराणने संपूर्ण कारकिर्दीमध्ये इतिहासात स्वतःहून कोणावर हल्ला केलेला नाही. इस्रायलची एवढी नामुष्की झाली की त्यांना स्वतःचे सीसीटीव्ही फुटेजचे कॅमेरे तोडावे लागले. एवढं जास्त शस्त्रबळ आपण वाढवू तेवढी खुमखुमी वाढते. आपण बेसिकली शांततेसाठी प्रयत्न करू. इस्रायलमध्ये जी लायकी केलेली आहे आपली, ते आपल्याला बंकरमध्ये जाऊ पण देत नाही. आपले जे मोदींच्या कृपेने ते मजूर गेलेत. भारतीय जनता गुलाम बनवण्याकरता या सरकारने प्रयत्न केले आणि इस्रायलच्या वेठीला आपल्याला बांधण्यात आलेले आहे आर्थिक. तुम्हाला ही रेजिम चेंज केली, मोदी रेजिम चेंज झाल्याशिवाय भारत मोकळा श्वास घेऊ शकत नाही. जो धर्म किंवा जी आयडिया व्याजाला विरोध करते ती स्वाभाविकपणे त्यांची शत्रू होते. नमस्कार, मी प्रशांत कदम. अमेरिका इराण युद्धाचा शेवट नेमका कसा होणार याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. 2 आठवडे झालेले आहेत आणि सुरुवातीला जे वाटलं होतं की अमेरिका आणि इस्रायल संयुक्तपणे हल्ला केल्यानंतर इराण लगेचच शरण येईल, तसं काही होताना दिसत नाहीये. आणि या युद्धामध्ये आत्ता 12 दिवसामध्ये बऱ्याच गोष्टी अशा घडलेल्या आहेत की ज्याच्यातून इराण किती चिवटपणे हे युद्ध लढतोय हे आपल्याला दिसतंय. म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या युद्धाबद्दलची उद्दिष्ट, त्यांची विधानं हे सातत्यानं बदलत आहेत. इराणच्या सगळ्या म्हणजे विधानांमध्ये मात्र एक वाक्यता आहे, त्यांच्या उद्दिष्टामध्ये एक वाक्यता आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण माघार घेणार नाहीये हे त्यांनी ठणकावून सांगितलेलं. म्हणजे अगदी ताजं उदाहरण आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद झेशकियान यांचं कालचं एक विधान जे आहे, इराण इज द हायर टू अ सिव्हिलायझेशन ॲट लिस्ट 6000 years old. थ्रू द ट्रायल्स ऑफ हिस्ट्री, नो पॉवर हॅज एव्हर सक्सिडेड इन इरेझिंग धिस स्टोरीड नेम. Anyone who entertains the illusion of destroying Iran knows nothing of history. Aggressors have come and gone. Iran has endured. म्हणजे 6000 वर्षांच्या संस्कृतीचा एक इतिहास आहे आणि असे अनेक आक्रमक करणारे येऊन गेले, पण इराणचं नाव जे आहे ते कायम राहिलेलं आहे असं ते सांगतायत. साहजिक आहे, काय नेमकं या सगळ्याच्या मुळाशी आहे? इराण इतक्या चिवटपणे का लढतो आहे? कुठल्याही संस्कृतीमध्ये त्या त्या प्रदेशाची, त्या त्या माणसांची व्यक्तिविशेष जे आहेत ते दडलेले असतात आणि त्या अर्थानं इराणमध्ये असं काय दडलेलं आहे की जे इतके आक्रमकपणे अमेरिकेच्या विरोधात हा देश लढतो, हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, ब्लॉगर आणि संवेदनशील लेखक राजू कोरळेकर. सर, म्हणजे ह्युमॅनिटेरियन अँगलनं थोडंसं विचार करायचा झाला तर असं काय असतं एखाद्या संस्कृतीमध्ये? म्हणजे मी माझ्या लहानपणी व्हिएतनामचं एक उदाहरण ऐकलेलं होतं की व्हिएतनामनं कसं अमेरिकेस जेरीस आणलेलं होतं. आता बहुधा ते इराणच्या बाबतीत होताना दिसतंय. एक संस्कृती काय असते, इतिहास, हे या निमित्तानं आपल्याला कळतं. मुळामध्ये ना आपल्याकडे इराणबद्दल खूप कमी माहिती आहे. म्हणजे इस्रायलबद्दल पण कमी माहिती आहे, पण इस्रायलबद्दल खूप माहिती आहे असं पुण्यातल्या ब्राह्मणांना वाटतं. कारण नाना पालकर नावाचे एक लेखक होते, त्यांनी छळाकडून बळाकडे नावाचं एक पुस्तक लिहिलं इस्रायलवर. आणि तेच पुस्तक अजूनही, म्हणजे अविनाश धर्माधिकाऱ्यांची परवाची मुलाखत मी पाहिली, त्याच्यात सुद्धा तेच पुस्तकातले, त्या पुस्तकाबद्दल ते काही उल्लेख नव्हता. पण म्हणजे इस्रायल तसंच आहे असं त्यांचा समज आहे. जग भोवतीचं पण तसंच आहे, तसं नाही आहे. इराण हे एक पर्शियन साम्राज्य होतं. इराण हा बेसिकली पर्शिया. आणि तो 300 नावाचा चित्रपट करतात की अरब राष्ट्र, नाही, अरब राष्ट्रांचा इस्लाम इराणमध्ये यायचं. म्हणजे शिया कम्युनिटीचा इस्लाम, सुन्नी, बाकी सगळी अरब राष्ट्र सुन्नी आहेत. आणि लिव्ह लाईक अली अँड डाय लाईक हसन, म्हणजे जे खरं केलं रहबर आयतुल्ला अली खामनाईनी, ते जे आहे ते त्यांच्या संस्कृतीत आता रुजलेलं आहे. पण त्याच्या अगोदर पर्शियन साम्राज्य होतं. सर्सेक्स हा जो 300 ग्रीकांची लढाई आलेला ते पर्शियन, ते इराणी. म्हणजे तर लक्षात घे की म्हणजे पृथ्वीवर मी जवळपास काही एक अपवाद सोडले तर सगळे देश बघितले असं म्हणू शकतो. तर मला कोणी विचारलं की तुला राहायला कुठच्या देशामध्ये आवडेल, जे भारतासारखं आहे पण भारतापेक्षा सुंदर आहे, म्हणजे भारताची अस्वच्छता नाही आहे आणि भारतामध्ये जे कमी आहे ती सगळी आहे भारतीय संस्कृतीतली. म्हणजे जी कमी आहे ती तिथे मुबलक प्रमाणात आहे. तर मी असं म्हणेन की टर्की आणि इराण या 2 देशात, म्हणजे खरं तर सिरिया पण, डमास्कसमध्ये पण मला राहायला आवडलं असतं, पण आता ते उद्ध्वस्त केलं अमेरिकन इम्पेरियलिझमने, पण आणि इस्रायलने मुख्य म्हणजे. पण इराणचं वैशिष्ट्य म्हणजे जे पर्शियन साम्राज्याचं वैशिष्ट्य होतं, पुन्हा त्यात शिया संस्कृतीचा आताचा प्रभाव जो आहे, त्याच्यामध्ये पराभव, मृत्यूची भीती आणि धर्म हा महत्त्वाचा मानताना सायन्स आणि रॅशनॅलिटी यांना सोडचिठ्ठी न देणं, ह्या सर्व गोष्टी आहेत. बऱ्याच जणांचा, म्हणजे अमेरिकेचा सुद्धा आणि इस्रायलचा पण असा गैरसमज आहे की ते फेटे बांधतात, दाढी बिडी ठेवतात, म्हणजे हे अफगाणिस्तानसारखंच प्रकरण आहे आणि आपण 3-4 दिवसांना लपेटू. तुला उदाहरण सांगतो, जेव्हा CIA प्रणित शहाची राजवट होती, तो रजा पहलवी नाही का रोज आपला जाहीर करतो वेड्या, ही इज अ क्लाउन नाव, तो त्याच्या वडिलांची राजवट होती तेव्हा. तर ती राजवट असताना 12% महिला सुशिक्षित होत्या. आज जो इस्लामिक रिपब्लिक म्हणतात इराणचा, तो इराण
महिला 98% साक्षर आहेत, 60% महिला काम करतात आणि संशोधक महिला 60% आहेत. सायन्स, स्पेशली ऑटॉमिक सायन्स, मेडिसिन आणि ॲस्ट्रोफिजिक्स, इराण हा 9वा देश आहे ज्याने स्वतःच्या बळावर उपग्रह सोडला आहे. एवढ्या मोठ्या सँक्शन असताना लक्षात घेतो इराणचं वैशिष्ट्य. आणि इराणचे सगळे जे नेतृत्व आहे ते आपल्यासारखं सर्टिफिकेट हरवलेलं नेतृत्व नाही आहे, किंवा मायक्रोसॉफ्ट नसतानाच मायक्रोसॉफ्टचं सर्टिफिकेट मिळालेलं नाही आहे. इराणचे जे आत्ताचे चीफ ऑफ स्टाफ आहेत त्यांनी इमॅन्युअल कांट या फिलॉसॉफरवर PhD केलेली आहे. कांटवर त्यांची 3 पुस्तकं आहेत. नंतर इराणचे जे आत्ताचे प्रेसिडेंट आहेत ते अत्यंत यशस्वी असे कार्डियक सर्जन आहेत. आणि स्वतः खामेनाई तुम्ही बघितलं, इंग्रजी सहित अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. या पलीकडे जाऊन शासकांमध्ये जी गोष्ट लागते, जी आपल्या शासकांमध्ये नाही आहे, ती इराणच्या शासकांमध्ये आहे. 47 वर्ष तो मनुष्य म्हणजे अयातुल्ला अली खमेनाई आणि आता त्यांचा मोसवा त्यांचा मुलगा सुप्रीम लीडर होते. सुप्रीम लीडर म्हणजे गॉड आणि लोक यांच्यामध्ये फक्त सुप्रीम लीडर असू शकतो शिया कम्युनिटीत, ते होते. तरी सुद्धा ते आयुष्यामध्ये भाड्याच्या घरात राहिले 4 मुलांसहित. त्यांचा जो मुलगा आता जो सुप्रीम लीडर झाला तोही भाड्याच्याच घरात राहतो. ज्या मुलाने आपले वडील, आपली बायको, आपली बहीण, आपले मेहुणे, आपली भाची एकाच वेळेला एका इस्रायलच्या बॉम्ब हल्ल्यात गमावली. तर 47 वर्ष सत्तेत असताना स्वतःचं घर नसणं, असा नेता जेव्हा जनतेला असतो आणि तो इतका सुशिक्षित असतो आणि त्याच्या भोवती एवढ्या प्रकारच्या सुशिक्षित लोकांचं कोंडाळं असतं. म्हणजे इराणने कसं केलंय की त्यांची लष्करी सिस्टीम अशी आहे, म्हणजे मला माहित नाही ट्रम्पना कोण सल्ला देतं आणि नेत्यानेहून सल्ला द्यायला आपले जातात. म्हणजे ते आपले हे हिटलर आणि मुसोलिनी होते ना, ते फ्युरर आणि ड्यूस, तसं हे आपलं कोंडाळं आहे नेत्यानेहू आणि मोदी. ते दोघे एकामेकांना शेवटी कसे घेऊन गेले तुम्हाला माहितीच आहे. तर ते त्यांचा जो समज आहे की इराणला आपण हवे तसे वाकवू आणि हवे तसं पराभूत करू. इराणने संपूर्ण कारकिर्दीमध्ये इतिहासात स्वतःहून कोणावर हल्ला केलेला नाही. त्यांचं इराण वॉरमध्ये सद्दाम हुसेनने इराकच्या तेव्हा अमेरिकेच्या पाठिंब्याने इराणवर हल्ला केला. 8 वर्ष ते लढले, पराभूत झाले नाही. अयातुल्ला खामेनाई त्या युद्धात सहभागी होते. बंकरमध्ये बसून त्यांनी ते युद्ध लढलेलं आहे. नेते असे जेव्हा लाभतात ना, आणि गंमत अशी की यांना काय वाटलं सगळ्यांना की त्यांच्या सुप्रीम लीडरला मारला, जसं लिबियाच्या गदाफीनं मारला, सद्दाम हुसेननं मारला, तर इराण तसं झालं. इराण ही वेगळ्या प्रकारची डेमोक्रेसीच आहे. तिथे नेतृत्व निवडायला एक मंडळ आहे, उगाच कोणी नेता होत नाही तिथे. त्याची योग्यता बघून त्याला नेता बनवला. तर पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांनी 2 प्रकारच्या डॉक्टराईन आहेत त्यांच्याकडे. एक म्हणजे एक माणूस मारला गेला तर त्याला 3 विकल्प त्यांनी तयार ठेवलेले आहेत. ते 3ही मारले गेले तर प्रत्येकाला परत 3 विकल्प आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांची लिडरशिप मारूच शकत नाही. त्यामुळे काल त्या मोहतबा त्यांचा जो नवीन सुप्रीम लीडर आहेत ते दुकानामध्ये रांगेत उभे राहून खरेदी करत होते. मला नाही वाटत आता इस्रायल किंवा अमेरिका कोणाला मारण्याचा साहस करेल, कारण त्याची परिणाम त्यांनी पाहिले एक. आणि दुसरं, आता तर असं आहे की त्यांच्या लक्षात आलं की यांच्या नेत्याला मारलं तर अधिक गंभीर होतं, त्यामुळे आता हे वॉशिंग्टन DC किंवा तेल अविव मधनं चालत गेले तरी कोणी मारणार नाही, अशी परिस्थिती आहे. हाच थोडा एक कुतूहलाचा प्रश्न आहे की हल्ल्यांना नाही, अजून एक गोष्ट लक्षात घ्या, अजून एक सांगतो. 2003ला जो लष्करी प्रमुख होते तेव्हाचे, त्यांना मारले गेले, त्यांनी खामेनेई सुप्रीम लीडरशी बोलून एक नवीन डॉक्टराईन मिलिटरीसाठी पास केली. त्या डॉक्टराईनमुळे होतं असं की जेव्हा त्यांचे रेहबर म्हणजे सुप्रीम लीडर किंवा मुख्य फळीतले नेते मारले जातील, म्हणजे अशी शक्यता त्यांनी बघितली, कारण त्यांनी सद्दाम हुसेनचं वगैरे बघितलं ना, तेव्हा त्यांनी हा डॉक्टराईन तयार केली. त्यांनी 31 प्रोव्हिन्स आहेत इराणमध्ये तयार केलेले मिलिटरीचे. त्या 31 प्रोव्हिन्सला संपूर्ण शस्त्र, अस्त्र, नवीन तंत्रज्ञान, सायन्स. इराणमध्ये संशोधनाचं खाण आहे इराणी. इराणमध्ये संशोधन इतकं होत असतं की आता लोकांना कळेल काय होतं ते. म्हणजे इस्रायलला कळतच आहे रोज, तर आणि अमेरिकेलाही कळतंय. तर अमेरिकेने, सौदी, बहारीन सगळ्यांना कळतंय इराण किती संशोधनात पुढे आहे ते. तर मूळ मुद्दा त्या आयर्न डोमचा वगैरे जो पुण्यामध्ये धबधबा होता तो नष्ट झाला, कोथरूड वगैरे भागात. तो मागच्या हल्ल्यातच झाला. नाही, पण तो पुरा आता यावेळेला पूर्ण झाला. म्हणजे असो. तर मूळ मुद्दा असा की या सगळ्या म्हणजे आम्ही ते इराण म्हणजे इस्रायल म्हणजे सगळ्याचे CCTV फुटेज काढतं, मग याचं त्यांच्या नेतृत्वाचं त्यांच्याकडे फुटेज असतं. इस्रायलची एवढी नामुष्की झाली की त्यांना स्वतःच्या CCTV फुटेजचे कॅमेरे तोडावे लागले, स्वतःचा विनाश दिसू नये म्हणून. अशी परिस्थिती इराणने घडवून आणली. तर ते 31 प्रोव्हिन्सला त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची सैन्य दलाला स्वतंत्र युनिट म्हणून मान्यता दिली आणि हे डॉक्टराईन ऑटोमॅटिक लागू होतं. एक प्रकारे विकेंद्रीकरण केलं आणि त्यांना शस्त्र अस्त्र त्यांनी ठरवायचं कसं करायचं. त्यामुळे एकदा तुम्ही त्यांच्या सुप्रीम लीडरला आणि मेन लिडरशिपला मारलं की जी लढाई सुरू होते ती दुसरा सुप्रीम लीडर सोडला तर कोणी थांबवू नाही शकत. त्याचंच कुतूहल आहे म्हणजे त्यामुळे जे समज होता की लढाई थांबेल,
तो उलट झालं, कारण ते डॉक्ट्राईन ऍक्टिव्हेट झालं त्यामुळे. 28 फेब्रुवारीला हल्ल्यांना सुरुवात झाली आणि पुढच्या एकच एक मार्चपासून मिलिटरी मध्ये आहे, एकच खामेनी एक केंद्र गेले. आहे, असं काहीच नाही. तुम्हाला हल्ला कुठून होणार आहे, कसा होणार आहे, खुद्द इराणी तिथले असलेल्या माणसाला माहित नाही. किंबहुना इराणला एवढी अचूक, म्हणजे इस्रायलच्या ज्या टेंभा मिरवणं होतं तोपर्यंत की माहिती मिळणं, फायनान्स मिनिस्टर जो आहे इस्रायलचा त्याला मारलं. एवढेच काय तर हजारो अमेरिकन सैनिक बळी पडले. हे जे म्हणजे असं होऊ नये कोणाचं, पण हे जे मिलिटरीचं यश आहे, आणि बहारीन, कतार, सौदी अरेबिया एकाच वेळेला 9 देशांमध्ये हाहाकार माजवला, हे जे यश आहे मिलिटरीचं, ते या डॉक्ट्राईनमध्ये आहे की 31 वेगवेगळे युनिट्स एकाच वेळेला ऍक्टिव्हेट झालेले आहेत आणि तुमच्या हातात काहीच उरलेलं नाहीये. त्यामुळे निगोसिएशन करायला आयातुल्ला खमेनाईंना जेव्हा मीटिंगमध्ये, तुम्हाला खमेनाईंचं एक वैशिष्ट्य सांगतो, ते एक सॉफ्ट लीडर होते तसे. त्यांना जेव्हा ही मिसाईल्स आता जी 2,500 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकतात, सुपरसॉनिक, म्हणजे आवाजाच्या 15 पट वेगाने, ती मिसाईल्स 5,000 किलोमीटर पर्यंत जाणारी बनवत होते IRGC, इराणियन रेव्होल्युशनरी गार्ड. पण खामेनाईंनी मध्यस्थी करून सांगितलं नाही, एवढी मोठी नको बनवायला, जेवढं जास्त शस्त्रबळ आपण वाढवू तेवढी खुमखुमी वाढते. आपण बेसिकली शांततेसाठी प्रयत्न करू, डिप्लोमसीसाठी प्रयत्न करू. म्हणून त्यांनी ते लिमिट 2,500 ठेवलं. त्यांनी 5,000 होऊ दिलं असतं तर काय आलं असतं त्याचा विचार कर. पण आता ते सगळं तुम्ही बूच उघडलं त्या बाटलीचं, आता ते भूत बाहेर पडलं. आता इराणने असं का मान्य करावं की आम्ही न्यूक्लिअर पॉवर होणार नाही, कारण इस्रायल जर न्यूक्लिअर पॉवर आहे तर इराणने का होऊ नये. बरं, एक जोक आलाय त्याच्यावरनं. ट्रम्पना कोणीतरी विचारतं की तुम्ही इराणवर हल्ला का केला, तर ट्रम्प म्हणतो त्यांच्याकडे न्यूक्लिअर पॉवर होईल अशी आम्हाला भीती वाटते. रशिया काय नाही, पण मग त्यांना विचारलं नॉर्थ कोरियावर का नाही करत, कारण त्यांच्याकडे न्यूक्लिअर पॉवर Power आहे आहे. म्हणून. आता हा जो त्यातला जो पॅराडॉक्स आहे, त्या पॅराडॉक्सने इराणच्या ज्या आता मागण्या असणार आहेत आणि त्या मान्य करण्याखेरीज गत्यंतर नाही. हे युद्ध अमेरिकेने हरलेलं आहे, इस्रायलचा विनाश झालेला आहे आणि तो अजून होणार. इराण इथे थांबणार नाही. इराणने, बघा असं आहे, पण हे कशाच्या जोरावरती इराणनं करून दाखवलं, म्हणजे आता इस्रायल सायन्स. इस्रायल आणि अमेरिकेकडं इतका सगळा म्हणजे शस्त्रसाठा आहे, लष्करी असं सगळ्या आहे गोष्टी असं आहे इराणचा भौगोलिक, मला असं वाटत नाही की मोदी, ट्रम्प किंवा नेत्याने होणं कदाचित थोडंफार, पण बाकी दोघांना माहीत असेल की इराणचा नकाशा कसा आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम काय आहेत. इराण हा अशा प्रकारे आहे की नैसर्गिक त्याला संतुलन असं लाभलेलं आहे की तिथे बुट्स ऑन ग्राउंड इम्पॉसिबल आहे, कारण तिथे हरणार तुम्ही गेलात तर. एक दुसरं, तिथे न्यूक्लिअर पॉवर जर तुम्ही वापरली तर इस्रायलचा पण विनाश होणार, त्यामुळे न्यूक्लिअर पॉवर तुम्ही वापरू शकत नाही. आणि इराणमध्ये सायन्स, टेक्नॉलॉजी आणि रिसर्च डेव्हलपमेंटला खामेनाईंच्या काळामध्ये 37 वर्षामध्ये एवढा पैसा खर्च केला त्यांनी की सर्व क्षेत्रामध्ये इराण प्रचंड पुढे गेला. तुम्ही हिजाबवर जाऊ नका किंवा ते घालतात ना त्याच्यावर जाऊ नका, ते मागासलेपणाचं नाही, ते श्रीमंतीचं लक्षण आहे त्यांचं. तर रिकामड म्हणजे तुम्ही असं समजू नका की यहुदी लोक पण अशी ती टोपी घालतात आणि ते असे केस ठेवतातच ना, म्हणजे त्यांच्या याच्यावर बोलण्याची गरज नाही. बरं, मूर्तीपूजकांना सगळ्या नष्ट केलं पाहिजे असं परवाच ज्यू धर्मगुरूंनी आवाहन केलं, त्यात आपण पण येतोच की मूर्तीपूजन किंवा गोमांस खाणं. म्हणजे आपल्याला तिथे इस्रायलमध्ये जी लायकी केलेली आहे आपली, ते आपल्याला बंकरमध्ये जाऊ पण देत नाही. आपले जे मोदींच्या कृपेने तिथे मजूर गेलेत त्यांना. आपला इस्रायल मित्र कशासाठी आहे हेच मला कळत नाही. गांधीजींनी इस्रायलच्या मागणीलाच विरोध केला, ते म्हणजे पॅलेस्टिननी का द्यावा इस्रायल. तर आता इराण ही मागणी करणार की पॅलेस्तीन खाली करा, पॅलेस्तीनला स्वातंत्र्य द्या, पॅलेस्टाईनची जेवढी भूमी तुम्ही घेतली ती द्या. तुम्ही गाझा केलेलं ज्या बर्बरतेने गाझा केलं ना, तर 20व्या शतकात जर हिटलर मानायचा तर 21व्या शतकात नेत्यानेहू मानायला लागेल. या गाझामध्ये लहान मुलं, जर्नलिस्ट, डॉक्टर, इंजिनियर, बायका, म्हाताऱ्या कोणीही सोडलं नाही. म्हणजे मी म्हणून जेव्हा मोदी इराण युद्धाच्या आदल्या दिवशी पूर्वसंध्येला नेत्यानेहूंना भेटले, तेव्हा माझं पहिलं, म्हणजे ते नंतर आम्ही एका प्रोग्रामला नाव दिल्यानंतर ते खूप लोकांनी वापरलं, गोधरा मिट्स गाझा असं माझ्या तोंडून अनपेक्षितपणे निघून गेलं. या प्रकारचा जो इस्लामोफोबिया आणि अमानवतावाद जो आहे तो कधीच यशाकडे जाऊ शकत नाही. तुम्ही ॲरोगंट ॲग्रेसिव्हनेस जो दाखवताय, इस्रायल का किंवा अमेरिका किंवा त्यांच्याबरोबर जाऊन मोदींनी दाखवला, म्हणजे अर्थात त्याने मोदींचा ॲग्रेसिव्हपणा अमेरिकेनेच पूर्णपणे काबूत आणलेला आहे आणि रोज ते सांगतात की आम्ही सांगू ते आता मोदी करतात. म्हणजे ती इतकी लांछनास्पद भारतीय म्हणून मला लाज वाटते या गोष्टीची की ताबडतोब सरकार बदललं पाहिजे भारताचं, की जे अरेला कार्य म्हणेल असं सरकार येण्याची गरज आहे. पंतप्रधान ज्यांचे गुपितं अमेरिका आणि इस्रायलकडे लपून ठेवलेली नाही आधी चीनकडे, अशा पंतप्रधानाची भारताला आता ताबडतोब गरज आहे. नाहीतर भारत गॅसला पण टाळ्या आणि टाळ्या वाजवण्याची गरज येऊन पडेल. तर मूळ मुद्दा असा, कारण इराण आणि रशिया आपले मित्र होते, आपल्याला स्वस्तामध्ये तेल मिळत, आपल्याला सर्व खुलं होतं. हे यांनी जाऊन आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी आणि आपल्या 4 मित्रांच्या, गुज्जू मित्रांच्या फायद्यासाठी हे सगळं केलेलं आहे आणि संपूर्ण 140 कोटी लोकांचा भारत इस्रायलला विकून टाकलेला आहे. तर हे थांबवण्याकरता नेतृत्वात बदल होण्याची गरज आहे. हा एक भाग झाला. पण इराणच्या बाजूने लक्षात घ्या की
आपला एवढा जुना मित्र, पर्शियन काळापासूनचा मित्र असलेला इराण त्यांच्या सुप्रीम लिडरला असॅसिनेट केलं अत्यंत निर्घृणपणे, 86 वर्षाचा. तेव्हा मोदींनी त्याच्यावर एक्सवर कॉमेंट पण नाही केली. म्हणजे उगाच कोणाचा वाढदिवस मरण दिवस कशावरही ते लिहित असतात, परंतु ते त्यांचं प्रिरॉगेटिव्ह आहे, त्यांनी लिहावं. पण एवढ्या मोठ्या आपल्या मित्रासाठी आणि वृद्ध आजारी अशा मित्रासाठी कंडेम केले आणि निषेध करून श्रद्धांजली दिली पाहिजे होती. त्यातलं काहीही त्यांनी केलं नाही. हा जो द्रोह आहे तो इराणशी द्रोह तर आहेच, पण हा देशद्रोह पण आहे. खरं. आणि याच्यात 3 घटना आहेत. म्हणजे एकतर आपण शोकसंदेश नाही दिला, सोबतच आयरिस देना जे आपल्या आमंत्रणावरनं अतिथी म्हणून इथं आलेले आणि त्यांनी आपल्यावर सेल्फी काढल्या, त्यांच्यातल्या मुली होत्या, बायका, म्हणजे राष्ट्रपतींना मानवंदना दिली. हा, राष्ट्रपतींना मानवंदना दिली, नंतर आपल्याकडे खरेदी केली आणि त्यांचं लोकेशन आपण शेअर केलं. म्हणजे इस्रायल बरोबर. एरवी आपण म्हणजे मला याही गोष्टीची कमाल वाटते की स्वतः. आणि तुम्हाला असं वाटतं का की इस्रायल हे लक्षात ठेवत नाहीये म्हणून, नोंद होत नाहीये म्हणून? आणि कालच आपल्याकडनं गेलेले जे लोक आहेत, जे अरब देशात काम करतात, त्यातले किती लोक मोसादचे एजंट म्हणून पकडतायत इराण. तुम्ही लक्षात घ्या की यानंतर आखातामध्ये 9 करोड लोक काम करतात, साधारण 9 करोड लोक काम करतात. 1 कोटी 1 कोटी लोक काम करतात. तर या लोकांकडे आता कायम संशयाने पाहिलं जाईल. बरोबर. आणि मोसादचं एजंट असणं हे अभिमानास्पद नाहीये, ती आपल्या गुलामगिरीची खूण आहे. किंबहुना भारतामध्ये मोसादच्या वतीने इन्फिल्ट्रेट RSSने आणि त्यांच्या सहकारी संघटनांनी भरपूर केलेलं आहे. पहिले भारताला स्वातंत्र्य मुक्त करण्याची या सगळ्यातनं गरज जी आहे, म्हणजे मोदींचं जे काही गुपित आहे वगैरे ते तर बाहेर येईल किंवा येईल, थोडा वेळ लागेल, पण ह्यातून पण मुक्त केलं पाहिजे खालच्या लेवलपर्यंत. जजेस, मग निवडणूक आयुक्त सगळेजण हे इन्फिल्ट्रेट झालेले आहेत. त्यामुळे ज्या निवडणुका मागून निवडणुका जे जिंकत आहेत त्याचे उपकार जे मोदी मानतात इस्रायलचे, त्याचं कारण EVM पासून सगळं कॉम्प्रोमाइज करून दिलेलं आहे. सो तुम्ही तुमच्यासाठी कोणीतरी काहीतरी मशिनरी अख्खी 140 कोटी लोकांची कॉम्प्रोमाइज केली जाते, तेव्हा तुम्ही स्वतःच कॉम्प्रोमाइज होता. आणि तेच राहुल गांधी म्हणाले, ही इज अ कॉम्प्रोमाइज. पण कॉम्प्रोमाइजच्या पलीकडे द्रोह आहे हा, त्यामुळे याला देशद्रोहाला दुसरं नाव नाही, ट्रेचरी आहे. सो याच्या एक्झॅक्टली उलट धवल चारित्र्य असलेले आयतुल्ला खामेनाई आणि त्यांचे इतर सहकारी, अत्यंत उच्च शिक्षित सहकारी, आणि संपूर्ण मिलिटरी ऑपरेशनमध्ये आता आपल्याकडे जे महिला मारल्या गेल्या, तुम्हाला सांगितलं ते, त्याच्यात पण महिला अधिकारी होत्या बघ, नेव्हीमध्ये पण. त्यामुळे महिलांना बरोबरीच असं. आणि त्याच्यावर खामेनेईंचं उत्तम भाषण आहे, त्यांचे नेहरूवरची अनेक भाषणं आहेत, भारतावरची भाषणं आहेत, भारताच्या सिव्हिलायझेशनवरची भाषणं आहेत, तसं स्त्री आणि पुरुषांवरची भाषणं आहेत. ते म्हणाले की स्त्री आणि पुरुषामध्ये वेगळ्या ॲबिलिटीज आहेत, पण कोण सुपिरियर आणि कोण इन्फिरियर असं नाहीये, दोघेही इक्वल आहेत, हे त्यांचं वाक्य आहे. आणि ते त्यांनी बोलले नाही आहेत नुसते. 60% संशोधन आणि 60% मिलिटरीमध्ये महिला काम करतात इराणच्या. आणि युद्ध लढताना जर तुम्ही काही आणि रस्त्यावर बघ ना, इराणी महिला उतरल्या ना. ते आहेच. पण म्हणजे जी आयरिस देण्याची जी घटना घडली त्याच्यामध्ये सागरी नियमांनुसार खरं तर त्यांना मदत पुरवणं हे आवश्यक असताना ते नाही किंबहुना श्रीलंकेने ती मदत पुरवली, 1 महिन्याचा व्हिसा दिला आणि मानवतावादासाठी पूर्णपणे संरक्षण दिलं. जे एक ताटकणा स्पेन दाखवू शकलं, बेल्जियम दाखवू शकलं, श्रीलंका दाखवू शकलं, जगातले अनेक छोटे देश दाखवू शकले, ते भारतासारखा प्रचंड मोठा न्यूक्लिअर पॉवर असलेला देश दाखवू शकत नाही. कारण मोदी आणि त्यांचे 4 सहकारी जे गुजराती आहेत त्यांची गुपितं अमेरिका, इस्रायल आणि चीनकडे आहेत. या एका कारणासाठी आपण कॉम्प्रोमाइज अख्खा देश विकलेला आहे. ही गोष्ट इतकी गंभीर आहे की भारतीय स्वातंत्र्य लढ्यानंतरचा सर्वात मोठा क्रायसिस आता आपण अनुभवतो. युद्ध काळामध्ये काही गोष्टींवरती परिणाम होणार हे जरी गृहीत धरलं तरी सुद्धा नोटबंदीच्या वेळी आपण प्रिपेअर्ड नव्हतो. नोटबंदीवर मी सांगतो, एक मिनिट आता इथे आपण आता पण नाही. आता एक महत्वाचा मुद्दा तू काढलास, ते बरं केलं, मी विसरलो असतो. रॉथस्चाइल्डना आपल्याकडे आणलंय, म्हणजे ते झायोनिझमच्या फॅनेटिसिझम आणि झायोनिझमने यहुद्यांनी जगावर राज्य करावं असं मानणारी जी फॅमिली रॉथस्चाइल्ड, जी जग चालवते असं मानतात, ते मानतात. क्रेडिट कार्ड वगैरे ह्या सगळ्या संकल्पना त्यांच्या. इतर कर्जात अडकवावे, सामान्य जनता कर्जाच्या सापळ्यात अडकावी, त्याच्या व्याजातनं आपण पैसे मिळवावे, ही संकल्पना ती त्याच्यातनं येते. तर भारत हा त्यापासून मुक्त होता, कारण भारतात कॅश इज किंग होती. ती कॅश असणं ही भारताचा गुलाम व्हायला अडथळा होता रॉथस्चाइल्ड आणि कंपनीला, म्हणजे संपूर्ण इस्रायली झायोनिस्ट एम्पायरला. त्यामुळे मोदींनी नोटबंदी केली. मोदींनी नोटबंदी स्वतःच्या बुद्धीने केलेली नाही. आपण जे कॅशले आता UPI ट्रान्झॅक्शनचं सगळं जे करार आहे तो आपल्या संसदेला जाणीव करून द्यायच्या अगोदर नियम बदलून MOU जो केलेला आहे तो इस्रायल बरोबर केलेला आहे. त्यामुळे आपले सगळे जे पैशाचे व्यवहार आहेत, कॅशलेस ट्रान्झॅक्शन, ते इस्रायलच्या थ्रू होणार आहेत. त्यामुळे हे नोटबंदी हे जे प्रकरण आहे ते भारताला गुलामगिरीच्या, झायोनिझमच्या गुलामगिरीच्या सापळ्यात अडकवण्याकरता भारतीय पंतप्रधानांच्या थ्रू करून आणलेली घटना होती, हे आता निसंदिग्धपणे म्हणता येतं. म्हणून ओम बिर्लांच्या समोर अभिषेक बॅनर्जींनी जेव्हा नोटबंदीचा विषय काढला, तो 9 साल पहिले काय नाही बोलू असं बोलले. का तुम्ही नेहरूवर बोलता, वंदे मातरम मागच्या शतकातलं त्याच्यावर बोलता, तर 9 वर्षापूर्वीच्या गोष्टीवर का नाही बोलत?
कारण त्या गोष्टीच्या मागे दडलेलं रहस्य भारताला गुलाम बनवण्याच्या ज्या क्रमाक्रमाने टप्पे जे आलेले आहेत गेल्या 12 वर्षात मोदी सरकारमध्ये, त्यातला पहिला टप्पा होता नोटबंदी. तर नोटबंदी ही कोणत्याही भल्यासाठी किंवा काळ्या पैशासाठी केलेली नव्हती, कारण आता कॅश सर्क्युलेशन मध्ये जास्त आहे भारताच्या. पण ती नोटबंदी, आपण कॅशलेस आहोत, आपण डिजिटलाइज आहोत, हे करून आपण कर्जाच्या सापळ्यात सामान्य माणसाला अडकवण्याकरता तो झायोनिस्ट प्रयोग जो संपूर्ण जगभर चालतो त्याचा आपण भाग बनत नव्हतो. त्यासाठी ते आहे. त्याचा दुसरा भाग जीएसटी ज्या पद्धतीने आणला तो त्याचा दुसरा भाग आहे. त्यामुळे अर्थशास्त्रीय दृष्ट्या भारतीय जनता गुलाम बनवण्याकरता या सरकारने प्रयत्न केले आणि इस्रायलच्या वेठीला आपल्याला बांधण्यात आलेलं आहे आर्थिकदृष्ट्या. पण आपण इतके म्हणजे वेठीस का बांधलो गेलो? ते गुपित 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 आपलं हित जे आहे एका ते जर माणसाचं समोर गुपित ठेवायचं असेल, लपवण्याकरता 140 प्रत्येक वेळी लोक आपण गुलाम झाले, संकटाच्या 140 कोटी काळामध्ये गुलाम झाले. आपलं हित बघितलं पाहिजे ना, ते आपण का बघत नाही? आपलं हित आपलं सरकार बघतं. आपण पर्सनली तर जात नाही. आपलं सरकार हे आपल्या सरकारचा प्रमुख आणि त्याचे कॅबिनेट असते. आता सरकारच्या प्रमुखाने कॅबिनेटची गरज नाही असा एक फतवा काढलेला आहे. माहिती आहे ना, इस्रायलला जायच्या अगोदर तो फतवा आलाय. तो माझ्या ट्विटर अकाउंटवर टाकला. शेजारी राष्ट्रांसोबतचा करार, हा, एमओयू डायरेक्ट पंतप्रधान स्वतःच्या मनाने करू शकतात ठराविक अमाऊंट पर्यंत. तर ते इस्रायल बरोबर केले त्यांनी, म्हणून ते करायचे होते. म्हणूनच ते भारताच्या हिताचे नव्हते, म्हणून त्यांना ते स्वतः करायचे होते. त्यांना स्वतः करायचे होते कारण ते त्यांना जे राहुल गांधी म्हणतात तसं ही चोक्ड, त्यांना पूर्णपणे चोक केलेलं आहे. ते कॉम्प्रोमाइज आहे. तुम्हाला ही रेजिम चेंज केली, मोदी रेजिम चेंज झाल्याशिवाय भारत मोकळा श्वास घेऊ शकत नाही. नोटबंदी, येणाऱ्या बजेटमधनं कॅशलेसनेस करण्याचा प्रयत्न, जीएसटीचं चुकीचं नियोजन, हे सगळं अंडू करायला लागेल. तेव्हा भारत परत स्वतंत्र होईल. आणि यासाठी या इराण इस्रायल अमेरिका युद्धाचा सगळ्यात मोठा रोल आहे. अपरिहार्यपणे भारताला जो सगळ्यात मोठा फायदा मिळू शकतो तो तेव्हाच मिळेल या युद्धामुळे, जो चीनला मिळू शकत नाही, जो रशियाला मिळू शकत नाही, जो भारताला मिळू शकतो तो तेव्हाच मिळेल जेव्हा रेजिम चेंज होईल. ओके. पण म्हणजे हे युद्ध सुरू झालं तेव्हा देखील त्याच्या पाठीमागची उद्दिष्ट नेमकी अमेरिकेची काय आहे हे कळत नव्हतं. आता सुद्धा त्याच्याबद्दल वेगवेगळी विधानं डोनाल्ड ट्रम्प करतायत. आणि अशा वेळी मग हे युद्ध नेमकं किती काळ चालणार आणि त्याच्याबद्दल जे परिणाम होणार आहे त्याच्याबद्दल आपली काही तयारी दिसतीये का? युद्ध चालू होण्याचं मुख्य कारण म्हणजे झायोनिझमचं परत एक वैशिष्ट्य म्हणजे ब्लॅकमेलिंग, मोसादचे टेक्निक. एप्स्टीन फाईल ही एप्स्टीन क्लास आहे. एप्स्टीन क्लासमध्ये तुम्ही लक्षात घ्या की अमेरिका स्वतः सुद्धा इंडिपेंडंटली किंवा स्वातंत्र्यपूर्ण आपल्या नागरिकांच्या हिताचे निर्णय घेऊ शकली नाही. त्यांना इस्रायलच्या कलाने निर्णय घ्यावे लागले, कारण एप्स्टीन फाईलमध्ये सगळे कॉम्प्रोमाइज होत होते. त्या कॉम्प्रोमाइजचेही कॉम्प्रोमाइज आपले लोक होते. हरदीप पुरींचं तुम्ही बघितलं. हरदीप पुरी यांच्या जे काही इन्व्हेस्टमेंट आलेली आहे ते झाल्यावर एक प्रायव्हेट पार्टी अचानक पेट्रोलियम मंत्री बनतो, ज्याच्या काळात आता गॅस आपल्याला मिळणार नाहीच आहे म्हणा, कारण तो इनइफिशियंट आहे, पण तो बनतो. याचा अर्थ लक्षात घ्या की त्यांनी जे इन्व्हेस्टमेंट स्वतःच्या मुलींसाठी आणली आहे असं दिसतंय प्रायमाफेसी, असं ते कुणाल शुक्लानी लिहिलं होतं. आता ते जर खरं असेल, ते हँडल बंद करून टाकलं भारतात. तर त्यांना नंतर पेट्रोलियम मंत्री बनवतो, त्याचा अर्थ कोणाला तरी त्यांनी त्याच्यावर कित्येक पट मोठा फायदा करून दिला आहे. आणि तो फायदा कोणाला करून दिला आहे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. 3च माणसांची नाव आहेत एप्स्टीन फाईलमध्ये: नरेंद्र मोदी, अनिल अंबानी आणि हरदीप पुरी. आणि चौथे डॉक्टर हर्षवर्धन. ते बिल गेट्सच्या संदर्भात, ते वेगळा विषय आहे, त्याच्यावर बोलता येईल. पण एप्स्टीन फाईल्स हे यातलं एक महत्वाचा कडी आहे. आणि ट्रम्पचं जे वेगवेगळी विधानं आहेत त्यांनाही दाब आहे इस्रायलचा, ज्याच्यामुळे त्यामुळे जे परराष्ट्र मंत्री अमेरिकेचे माजी होते त्यांनी आता सांगितलं, मध्ये कोट आहे त्यांचा, की ओबामांच्या काळामध्ये नेत्यानेहूने प्रयत्न केले होते की इराणवर त्यांनी हल्ला करावा. ओबामांनी सांगितलं नो, कारण ओबामा कॉम्प्रोमाइज नव्हते. ओबामांचं एप्स्टीन फाईलमध्ये नाव नाहीये. ट्रम्पवर दबाव आणल्यावर ट्रम्पने ते काम केलं. सो स्टोरी ही अशी अनफोल्ड होते. इराण आणि इस्लामोफोबिया का आहे, तर धर्माच्या एका चौकटीत एक वेगळा अँगल मी तुला देतो. इस्लामिक बँका किंवा इस्लाममध्ये मूलतः व्याजाला विरोध केलेला आहे. आणि रॉथस्चाइल्डचं संपूर्ण साम्राज्य हा लोकांना कर्जबाजारी करण्यावर आहे. मग ब्लॅकरॉक असो किंवा रॉथस्चाइल्ड असो, कोणाचे लोक कर्जात राहिले पाहिजेत, त्याशिवाय अर्थव्यवस्था आणि साम्राज्य आपल्या ताब्यात राहत नाही. जो धर्म किंवा जी आयडिया व्याजाला विरोध करते ती स्वाभाविकपणे त्यांची शत्रू होते. पण शेवटी सगळं आर्थिक असतं. हा मार्क्सचा जो मुद्दा आहे ना, तो खोटा नाहीये, पण तो वेगळ्या पद्धतीने खरा आहे. नाही, धर्माचा विषय निघाला म्हणून एका गोष्टीबद्दल कुतूहल हे पण आहे की आजूबाजूला सगळी मुस्लिम राष्ट्र आहेत, पण तरी सुद्धा ही एकी जी आहे ती धर्माच्या बाबतीत या राष्ट्रांची का दिसत नाहीये? किंवा कधी काळी हा एक अपप्रचार केला गेलेला होता की इस्लामिक बॉम्ब तयार होतोय, जो पाकिस्तान त्यावेळी करू पाहत होतं वगैरे वगैरे. तर हे या निमित्तानं जे दिसलं की मुस्लिम राष्ट्र एकमेकांच्या विरोधात पण आहेत. मुस्लिम राष्ट्र
असा इस्लामिक बॉम्ब तयारच करू शकत नाही. UAE मध्ये इन्व्हेस्टमेंट 3 माणसामागे एका ज्यूची आहे. म्हणजे सर्वजण ते इस्लामिक राष्ट्र जी त्याला म्हणतो, सुन्नी राष्ट्र जे आहेत, अरब राष्ट्र, मग सौदी अरेबिया असो, जॉर्डन असो, कतार असो, एक ओमान सोडलं, ओमान मध्यस्थी करतो, ओमान आपली डिग्निटी सांभाळून आहे. हा, बहारीनचा राजाच पळून गेला इराणला घाबरून. तिथे 80% शिया पॉप्युलेशन आहे. त्यामुळे तो इराणचा एक मोठा विजय आपण नोंदला पाहिजे इथे. तर ही सगळी जी राष्ट्र आहे ती इस्रायलची अंकित आहे आर्थिकदृष्ट्या, आणि त्यांची अय्याशी जी आहे. आता तू बघ ना, स्टील फाईलमध्ये तू MBS म्हणजे जो इराणचा क्राऊन प्रिन्स आहे, आपला इराणचा नाही, सौदी अरेबियाचा MBS, त्याला कधी तू त्या ह्याच्या विरुद्ध विना बघितलाय? एप्स्टीन फाईलमध्ये एप्स्टीनच्या बाजूला तो काहीही न घालता डोक्यावर उभा आहे. आणि दुसरा शेख जो आहे UAEचा, तो तर जेवण करतोय एप्स्टीनसाठी. ज्या एप्स्टीनने अर्भकांना भुकेलं ठेवलं कारण ते चांगलं चोखतात म्हणून, आता बोलू नये ही गोष्ट, या लेवलच्या गोष्टी, किंवा लहान मुलांच्या तोंडातले दात काढले कारण चावा घेऊ नये म्हणून, या प्रकारचे कृत्य केलेल्या, आणि अभिमानाने हे लिहून ठेवलंय याने, एप्स्टीनने, की मी स्वतः यहुदी आहे आणि माझे 650 नातेवाईक यहुदी आहेत. आता लक्षात घे की भारत अँटीसेमिटिक कधीच नव्हता, आणि भारताने कायमच अँटीसेमिटिझमला विरोध केला, नेहरूंपासून गांधीजींपर्यंत, माझ्यापासून तुझ्यापर्यंत. पण जर्मनीच्या म्हणजे हिटलरच्या अँटीसेमिटिझमचं पाप आणि गिल्ट मुसलमानांनी आणि पॅलेस्टीननी का उचलावं, आणि भारताने तरी का उचलावं? आपल्याकडे जे काही बेणे इस्रायली होते ते आनंदातच राहत होते आणि राहतात. आपल्या भाऊपाध्ये जे लेखक होते मराठी, त्यांची बायको शोषणना ज्या होत्या त्या ज्यू होत्या, आणि त्या प्रजा समाजवादी पक्षाच्या मृणाल गोरेंच्या चेल्या होत्या. त्यामुळे आपल्याला असं कधी वाटलं नाही. त्यामुळे आपण ह्या गिल्टमध्ये राहण्याची गरज नाही अँटीसेमिटिझमच्या. आपण जे आहे रियालिटीमध्ये, व्यवहारामध्ये, ते थेट बोलायला शिकलं पाहिजे. त्यामुळे आहे ते असं आहे, भारताला आत्ता मारक आहे इस्रायल, आणि इस्रायलमुळे या संपूर्ण दक्षिण आशियाची जी काही वाट लागलेली आहे ती लागलेली आहे. आणि नेत्यानाहूंच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे आणि अमानवतावादी व्यवहारामुळे त्याला युद्धगुन्हेगार आणि मानवतावाद विरोधी म्हणून ताबडतोब अटक करण्याची त्याच्यावर वॉरंट आहेच, गरज आहे. ज्याला आपले पंतप्रधान जाऊन भेटतात. हा भारतद्रोह आहे. फादरलँड पण म्हणाले होते. आणि तिथं इस्रायल इज अ फादरलँड आणि इंडिया इज मदरलँड. काय अर्थ काय होतो त्याचा? आणि त्याच्यावर त्या अमेरिकन हे विधान जर विरोधी पक्षात नाही, हे तर एक झालं, पण अमेरिकन अँकर स्त्रीने त्याच्यावर बोलली ना वाक्य, मी ते आता वाक्य बोलून नाही दाखवत, ती असं वाक्य बोलली, मराठीत बोलायचं, की इस्रायलसाठी भारताने पाय पसरलेत, हे वाक्य बोलली की नाही. तर हे कोर्ट आलेलं आहे. त्यामुळे या कॉम्प्रोमाइजला देशद्रोहाशिवाय दुसरं नाव नाही. इराणच्या गतवैभवाला साजेसं ते लढत आहेत. इराणच्या प्रगतीला आणि इराणच्या सायन्स आणि इराणने नेहमीच भारताला पाठिंबा दिला बरं का. 94 साली, 2008 साली आणि पहलगामच्या वेळेला. बरं, पहलगाम आणि पुलवामा हे कोणी केलं हे आपल्याला माहित नाही, आणि मोसादची ऑपरेशन करण्याची पद्धत आहे ती यासारखीच आहे. त्यामुळे तुम्ही धरू नका, कारण तुम्हाला लक्षात आलं की आर्माकोवर सौदी अरेबियाचा हल्ला झाला, इराणने केला असं जाहीर झालं. नंतर सौदी अरेबियाच्या लोकांनी मोसादच्या लोकांना पकडले की हा हल्ला इराणने केला असं वाटून, जर सौदी आणि इराणमध्ये युद्ध व्हावं म्हणून मोसादने म्हणजे इस्रायलने घडवून आणलेला. त्यामुळे भारताच्या 26/11 पासून पण हेच चालू आहे. त्यामुळे एक्झॅक्टली इथं जे हे सापडले तर ते टॉमहॉक मिसाईल्स हे इराणचे असू शकतात असं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात. म्हणजे किती खोटारडेपणा. एक्झॅक्टली. नाही, पण म्हणजे त्यामुळे 26/11 जे झालं, म्हणजे UPA सरकार असताना, तेव्हापासून पहलगाम, पुलवामा पर्यंत सर्व हल्ले आणि गोष्टी ह्या आता साशंकतेच्या धोक्यामध्ये सापडलेल्या आहेत. कारण इस्रायल एवढं जर इन्फिल्ट्रेट करून भारतामध्ये ऑपरेटिव्ह असेल तर मोसादची तर टेक्स्टबुक स्टाईल आहे, हे डॉक्ट्राईन आहे मोसादचं. त्यामुळे इराणच्या बाजूने आपण असणं हे आपलं प्रथम आणि अंतिम कर्तव्य आहे, मानवतावाद म्हणून सुद्धा, मित्र म्हणून सुद्धा. आणि तो एक मनुष्य आहे दुबे नावाचा, BJPचा, तो सांगतो की इराणने हे केलं होतं. शहा जेव्हा सत्तेत होता इराणचा, इस्लामिक रेव्होल्युशन 79 ला झाली, त्याच्या अगोदरच्या गोष्टी सांगतो. शहा हा CIA माणूस होता. त्यामुळे त्याने केलेल्या गोष्टी ह्या इराणच्या महान संस्कृतीला लागून होत्या, म्हणून तर रेव्होल्युशन झाली. तर 1979 आणि 79 नंतर कायमच यांनी इंडियन सिव्हिलायझेशन बद्दल जे प्रवचन दिलीत, बोलले, ते अप्रतिम बोललेत. हा, मुसलमानावर अन्याय होतो भारतामध्ये याबद्दल बोलले असतील तर त्यात चूक काय बोलले ते तर मी बोलतो, तूही बोलतो. 12 वर्ष मोदी शासनात इस्लामोफोबिया आणि मुसलमानांचं लिंचिंग झालेलं आहे, हे काही लपून ठेवायची गोष्ट आहे का? आणि फॉर नो रिझन, म्हणजे तुम्हाला वास्तवापासून भटकवण्याकरता, म्हणजे नोटबंदी, GST, यांचं इस्रायल बरोबर चाललेलं हनीमून, यांचे कॉम्प्रोमाइजेस, यांचे चीन बरोबरच्या मिटिंगा कम्युनिस्ट पार्टीबरोबरच्या, या सगळ्या लपवण्याकरता तुमचा शत्रू अब्दुल आहे, हे खोटं सांगण्यात आलेलं आहे. आणि याबद्दल ते बोलले तसं आपणही बोलण्याची गरज आहे. इराण युद्धाने अनेक
बाटल्यांची बुचं काढलेली आहे. त्यातलं एक बाटली मोदी रेजिमची पण आहे. बरोबर. थोडक्यात अनेकांचे चेहरे उघडे पडलेले आहेत या सगळ्या आंतरराष्ट्रीय नाट्यामध्ये, असं म्हणायला हरकत नाही. खूप खूप धन्यवाद सर या सगळ्या चर्चेबद्दल. युद्धाचे अनेक पैलू या चर्चेमधनं तुम्हालाही उलगडले असतील आणि इराणची ही जी संस्कृती आहे, हा जो चिवटपणा आहे, तो नेमका कुठून आलेला आहे हे सुद्धा या सगळ्या आणि इराण हे थिओलॉजिकल असलं तरी अत्यंत सायंटिफिक आणि रॅशनल राष्ट्र आहे. तिथे गोमूत्र आणि गोशेण वापरत नाहीत. तिथे ॲस्ट्रोफिजिक्सच वापरतात आणि ॲडव्हान्स मेडिकल सायन्स, ॲटॉमिक एनर्जीवर एवढं संशोधन इराणमध्ये झालेलं आहे. माणसांनी, मला असं वाटतं की तरुण मुलं जी आहेत, विशेष करून जी हिंदू राष्ट्र आणू पाहणाऱ्या बायका वगैरे ज्या पुण्यात राहतात हल्ली, खासदार, त्या ठिकाणची पुण्यातली ब्राह्मण कुटुंबातली जी मुलं आहेत, जे सावरकर भक्त वगैरे, त्यांनी खास इराण टूर करून त्यांनी बघून यावं तिथलं संशोधन काय चाललंय आणि मानवतावाद आणि इस्रायल यांच्या संदर्भात सुद्धा संशोधन करावं. म्हणजे त्यांना वास्तवात कळेल की आपण कुठे उभे आहोत. आपण कुठेच नाही आहोत. आपण बेगानी शादी में अब्दुल्ले दिवाने आहोत. पण त्याच्यात बाजूच जर फेसबुकवर घ्यायची झाली तरी मानवतावादाची घ्या रे, किंवा आपल्या मित्राची घ्या, किंवा देशप्रेमाची तरी घ्या, देशद्रोहाची घेऊ नका, एवढं सांगण्या इतपत तरी त्यांना ज्ञान असलं पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. बरोबर. आणि आपण उभे नाही आहोत कुठे, हे खरं आहे, कारण आपण कुठेतरी पायाशीच बसलेलो आहोत. नाही, मोदी आपले पंतप्रधान आहेत, त्यांना स्वतःलाच माहित नाही ते कुठे उभे आहेत, म्हणून तर ते लोकसभेत येऊन उत्तर देत नाहीत. खरं आहे. तर ही सगळी चर्चा तुम्हाला कशी वाटली? तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. आणि या संपूर्ण युद्धामध्ये इराण हा जो चिवटपणा दाखवते, आणि त्यांचं म्हणणंही होतं, म्हणजे त्यांच्या एका IRGCच्या ब्रिगेडियरचं हे विधान पण होतं की आम्ही गेल्या 10 वर्षांपासून 20 वर्षांपासून या युद्धाची तयारी करत होतो आणि पुढची 10 वर्ष ही युद्ध लढण्याची आमची तयारी आहे.